अगं तू एका महिन्यात 12 जणांना फिरवते आणि सयारा मूवी बघून रडती. लाज वाटते का तुला? शेंबडे, चल निघ. उन्हाळ्यात ज्या सूर्याचा तिरस्कार केला जातो ना, हिवाळ्यात त्यात सूर्याची वाट पाहिली जाते. म्हणून सांगते, वेळ प्रत्येकाची येते. अगं चपाती वाढती. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. आज माझ्या मित्राला राशन दुकानाच्या लाईनीमध्ये जुना पासवर्ड दिसला, पण तिच्या कमरेवर 1 वर्षाचा OTP बसला होता. लावायचं तर असा स्टेटस लावायचं व्हॉट्सअपला की निदान 10 नातेवाईक तरी म्हणले पाहिजे, आईला आपल्यासाठीच लावलंय का? अहो बोल की. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचार की. पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा या नामध्येच द्यायचं. हा विचार. त्या शेजारणीवर लाईन मारायचं बंद केलो का? हा नाही 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 नाही. हा 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 नाही नाही. हे बघ, हे असलं काहीतरी विचारून मला सारखं फसवतेस तू. मला माहित आहे तू फसवतेस म्हणून. मला माहितच आहे तुमचा डोळा त्या शेजारणीवर आहे. घरात नाही मिरची मसाला आणि तुला नवरा पाहिजे सरकारी नोकरीवाला. चल निघ शेंबडे. हो वहिनी, जेवायला का बनवलं? काय पण बनवलं नाही. का बर? एवढं दाब देऊन बोलायची काय गरज आहे? मी का तुमच्या घरातली कामवाली बाई आहे का? ए ब्युटिफुल लेडीज, मी तुझ्यासाठी पिझ्झा घेऊन आलो. पिझ्झा. वाव, पिझ्झा? कुठं आहे पिझ्झा? कुठं आहे ब्युटिफुल लेडीज? जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली माणसं कधीच टिकत नाहीत. बरोबर आहे ना मामा? लहानपणापासून माझी एक इच्छा होती, मी मोठा झालो का गरीबाला असं मदत करणार. खरं आहे. सगळ्यात गरीब तर तुम्हीच आहेत जावाई. जावाई, तुम्हाला चपात्या किती करू? भाजी कोण करणार आहे? मीच करणार आहे. मला भूकच नाही. आधी मुली घाबरायच्या, सासूबाई कशी भेटेल म्हणून, आणि आता सासूबाई घाबरते, सुनबाई कशी भेटेल म्हणून. अगं चपाती वाढती. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. मामी, मला आता फोन आलता, ते तुमचे भाऊ तुमचे वडील मला कदरलेत का काय हो? नाही नाही नाही, कोण म्हणलं तुम्हाला नाही कदरले? तेच म्हणलं मी, इतका भारी मला कशाला कोण कदरेन मग? नाही नाही नाही, ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं हाणायला यायला लागले. अनुभव आहे म्हणून सांगते, वेळ आली की लोक चारलेला घास सुद्धा बोलून दाखवतात. हे कशाची भाजी बनवली? काऊन, तुम्हाला एवढी भाजी आवडली? नाही नाही, वर गेल्यावर सांगा लागेल ना काय खाऊन मेल होतं. बरं बरं. पैसे नाहीत म्हणून अभ्यास सोडणारे लय बघितले, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडणारे एक बी बघितलं नाही. #कर्ज काढील पण दारू पिल संघटना. पोरांनो, तुम्ही पळून जाऊन लग्न करू नका, कारण तुमच्या मम्मीनी तुमच्या भरोशावरच लोकांना चांगले आहेर देऊन ठेवले. तुम्हाला सांगतो, आजच्या काळामध्ये ना पैशाला फार महत्व आहे. कारण आपल्याकडे जर पैसा असल तर हम साथ साथ है, आणि आपल्याकडे जर पैसा नसल तर हम आपके कोण. आणि आपल्याकडे जर पैसा नसल आणि आपल्या शेजारच्याकडे जर पैसा असल तर कुछ कुछ होता है. भावांनो, ती दिलभर दिलभर म्हणून तुमच्या जवळ येईल आणि बिलभर बिलभर म्हणून तुम्हाला कंगाल करून निघून जाईल. मामी, मला 100 रुपये द्यावं, मला हाटलात नाश्ता करू वाटला. माझ्याकडे 500ची नोट आहे, चिल्लरच नाही, नाही तर तुम्हाला दिले असते 100 रुपये. हे काय माझ्याकडे आहेत ना, धरा 400 आणि द्या 500. काय हलकटपणा आहे गे, इतका हलकटपणा नसू नाही ना. 10 मिनिटांनी घरी येतो असं सांगून 2 तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात. तू चंद्रमुखी, मी सूरजमुखी. मी तुमच्यावर दुखी, तुम्ही माझ्यावर दुखी. तुझं तोंड कायमचं बंद कर, म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी. अगं चपाती वाढती. संपली चपाती. असं कसं संपली?
जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. देव धर्म करता आणि मासे मारून खाता. लाजा धरा लाजा. मी तर सोडणार आहे बाबा हे सगळं उद्यापासून. मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तू मला भेटलास. मग मी काय पाप केलतो? मामा, लहानपणापासून माझी एक इच्छा होती, मी मोठा झालो का गरीबाला असं मदत करणार. खरं आहे. सगळ्यात गरीब तर तुम्हीच आहेत जावाई. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली माणसं कधीच टिकत नाहीत. बरोबर आहे ना? काल तू स्टेटस काय टाकली होतीस का? काय टाकली होती? माय डॅड इज रिअल हिरो. मग काय झालं? मग आमचं पप्पा काय आहे, निळफुले आहे का? आज लय वारं सुटले, बहुतेक वादळ येणार आहे वाटतं. वहिनी मी आले. या नंदबाई या या. कोण म्हणते सासूला सून आवडत नाही? फक्त सून दुसऱ्याची पाहिजे. देवा मला काहीच नको रे, फक्त माझ्या ह्या मित्राला जरा लवकर बायको भेटू दे. पोरं होतील कशी काय लोकांना महाराज? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जी बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. वहिनी मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही? जाळ. शेजारीन. मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तू मला भेटलास. मग मी काय पाप केलतो? जावाई तुम्हाला चपात्या किती करू? भाजी कोण करणार आहे? मीच करणार आहे. मला भूकच नाही. हा आलो आलो आलो. हे बघ मम्मी आल्या, मी स्टँडवरून घेऊन येतो. येताना पनीर आणतो, जरा पुऱ्या कर. श्रीखंड काय आपल्यात आहेच. हा कशाला? रात्रीची डाळ आहे आणि 2 चपात्या पडल्यात, तेच देणार आहे मी. पनीर ते नंतर. हा मम्मी तिथंच थांबा, आलो मी आलो. हा मम्मीला तुमच्या एवढ्या आवाज जाऊ नका बोलवाला. अगं माझी मम्मी नाही, तुझी मम्मी आल्या. पनीर आणा काय? आणा प्लीज. नाही आता हाय तुझी डाळ गरम कर आणि चपात्या हाय त्या गरम कर. तुम्ही मुलं ना सगळे एकसारखेच असता. बरोबर आहे, आम्ही तुमच्यासारखं मेकअप करत नाही ना. चल बाबा. काय नाही, 4 दिवसाची जिंदगी आहे माणसाची. मग मी तर 6 महिन्याचा रिचार्ज मारले की. सुनी, मला आत्ताच्या आत्ता सोडचिट्टी पाहिजे. काय रे देवा, ह्या माणसाला एक सुद्धा वस्तू सापडत नाही. थांबा हुडकून आणून देते. एक सुद्धा कामाचं नाही, काय सुद्धा सापडत नाही. सगळं मीच द्यावं हुडकून. आहे कशाची भाजी केलीस आज? पनीरची. पण याच्यामध्ये तर पनीरचा एकही तुकडा दिसणार झालाय की. गुपचूप खा, या भाजीचं नाव खोया पनीर आहे. स्वामी सांगतात, माणसाची परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण त्यांचे विचार मात्र नेहमी श्रीमंत असावेत. श्री स्वामी समर्थ. तसं लग्न झालेल्या माणसाला एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या स्वप्नात तुमची बायको येते की शेजारची बाई? राम राम बाई. ए शान्या, बाया माणसाला कुठे राम राम घालतात का? जाऊ द्या बाई. का? आमचा माणूस साधा भोळा आहे. साधा भोळा? खुशाल आला आणि बाईला राम राम म्हणतो. अरे काय म्हणा मग? काय नालायक बाई. कोण? जो बाप. नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय? तुमच्या पोराला नीट समजून सांगा, माझ्या पोराला मारले. पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय. घरात नाही मिरची मसाला,
आणि तुला नवरा पाहिजे सरकारी नोकरीवाला. चल निघ शेंबडे. अगं तुटला माझा पदर